सर्व पक्षे हरे साह्य सका ज्याला, ओल्या अंगणीच्या सहज चाले चालता पाय वाटे, चिंतामणी समान होती गोटे, तुका तरी सहज बोले वाणी, त्यांचे घरी वेदांत वाहे पाणी, सहज चाली चालता पाय वाटे, चिंतामणी समान होती गोटे, विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संदाज्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान देपा, नमो सद्गुरु सचेतानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जगद्गुरु तुकोबऱ्याच्या अभंगातून भगवंत जर आपला सखा झाला तर हरिभक्ताच्या जीवनामध्ये काय परिवर्तन होतं या विषयाचं चिंतन करतात. भगवंत आपला सखा झाल्याच्या नंतर वैष्णवाच्या हरिभक्ताच्या जीवनामध्ये नेमका काय बदल होतो, अशुभ गोष्ट सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये शुभ कशी होते या विषयाचं चिंतन करणारा आजचा अभंग. आपल्या या बिटरगाव नगरीमध्ये परंपरेने संपन्न होत असलेला भव्य दिव्य नामयज्ञ सोहळा समस्त ग्रामस्थ मंडळी एकत्रित येऊन हा भव्य आणि दिव्य नामयज्ञ सोहळा पण आयोजित केलेला आहे. आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व, तालुक्याच्या जिल्ह्याच्या राजकारणातील एक वजनदार व्यक्तिमत्व आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची ज्यांच्याकडे विशेष कला आहे असे आमचे गणेश भाऊ चिवटे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या समस्त मित्र परिवारानं आयोजित केलेला हा सप्ताह. सर्व संयोजकांनी कायनं वाचन मनानं या धर्मकार्यासाठी योगदान दिलेलं आहे, म्हणून कार्यक्रमाला हे सुंदर स्वरूप प्राप्त झालेलं आहे. विशेष करून ज्यांनी कार्यक्रमासंदर्भात माझ्यासोबत संपर्क साधून आग्रह केला असे आपल्या गावचे सरपंच आदरणीय डॉक्टर मुरुमकर, डॉक्टर साहेबांच्या विशेष प्रेमातून हे सेवा माझ्याकडे आलेली आहे. वेळोवेळी ज्यांनी या कार्यक्रमासंदर्भात संपर्क साधला असा आपल्या तालुक्याचं भूषण, माझ्या अत्यंत जीवापाड प्रेम करणारे आमचे हरिभक्तपरायण जय श्रीराम महाराजही या ठिकाणी आज उपस्थित आहेत. त्यांनी खूप दिवसापासून या कार्यक्रमासंदर्भात माझ्याशी संपर्क साधून विशेष हट्ट करून ही सेवा या ठिकाणी संपन्न होत आहे. या निमित्तानं उपस्थित सर्व रती महारथी मंडळी, सुंदर अशी मृदुंगाची साथ करण्यासाठी ज्यांची विशेष उपस्थिती आहे, महाराष्ट्राची बुलेट ट्रेन सुपरस्टार आमचे भरतराव पठाडे, आमचे बंधू आहेत बरं का ते. आणि आज काय पठाडे एकत्र आल्यात म्हणजे काय सोपं नाही. हे भरत पठाडे, हे माऊली पठाडे, व्यासपीठ चालक आमचे नाना महाराज पठाडे, तिकडून पठाडे, इकडून आमचे प्रवीण महाराज पठाडे, चार पठाडे एकत्र आलेत. आता जाळंदूर संघच आहे. आमचे नाना महाराज सुद्धा या धर्मकार्यासाठी विशेष त्यांची तळमळ आहे आणि आपल्या व्यासपीठ नेतृत्व सप्त्याचं ते करत आहेत. त्यांनाही मनापासून धन्यवाद. सुंदर असे गायनाचे साथ करण्यासाठी ज्यांची विशेष उपस्थिती, महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य भजन सम्राट माझे जवळचे मित्र आमचे सुनील महाराज पवार महाराज या ठिकाणी 7 दिवस उपस्थित आहेत. अत्यंत सुंदर असं त्यांचं गायन आहे. शेजारी उभा राहणारे आमचे बंधू प्रवीणदादा पठाडे नेहमी माझ्यासोबत असतात, त्यांनाही मनापासून धन्यवाद. आणि महाराष्ट्राचा बुलंद आवाज, दमदार ज्यांचं गायन आहे हे बी माझ्या नेहमी सोबत असते, सावलीसारखे असे आमचे भजन सम्राट भाऊसाहेब महाराज पालवे महाराजांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. तसेच महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार माझे अतिशय जवळचे मित्र आमचे प्रसाद महाराज मरळ पाटील, प्रसाद महाराजही माझ्यासोबत उपस्थित आहेत. आमचे कृष्णभाईही उपस्थित आहेत. आदी करून सर्वच मंडळी आजचं कीर्तन हे सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रावर पोहोचवण्याचं जे काम करत आहेत. वारकरी संप्रदायातील अगदी टॉपचं ज्यांचं चॅनल आहे, नामाचा गजर असे आमचे नामदेव भाऊ, एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. कारण हे कीर्तन आपल्याला पुन्हा पुन्हा पाहायला मिळणार आहे. ह्या आठवणी जपून ठेवण्याचं काम ते करतायत. आणि बिटरगावचं नाव हे फक्त करमाळ्यापुरतं त्यांनी ठेवलेलं नाही. बिटरगाव हे महाराष्ट्रात चमकतं. हे आमच्या नामदेव भाऊची कला आहे. नामदेव माझे अतिशय जवळचा मित्र आहे. माझ्या घरच्या कार्यक्रमाला सुद्धा ते उपस्थित असतात. त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. उपस्थित सर्व रते महारथी मंडळी सगळ्यांचे आभार सेवेला प्रारंभ. अभंग तुकोबारायांचा आहे, 3 चरणाचा आहे. आणि आजच्या अभंगातून तुकोबारा देव सखा झाल्यानंतर काय आयुष्यात फायदा आहे याचं विश्लेषण करतात. एक वाक्य सांगतो, जग विरोधात जाऊ द्या, फक्त देव सखा पाहिजे.
माणसं म्हणतात ना देव तारी त्याला, अरे देवानं मारल्यावर जगात कुणी तारू शकत नाही, देवानं तारल्यावर जगात कुणी मारू शकत नाही विड. आणि हेच जर गाथ्याच्या भाषेत जर ऐकायचं म्हणलं, देव सका जरी जग अवघे कृपा करी, जग अवघे कृपा करी, देव सका जरी जग अवघे कृपा करी, जग अवघे कृपा करी, जग अवघे कृपा करी. हाताने टाळी मुखानं नाम, एवढं तासभर तुमच्याकडे काम, प्रसन्न बसायचं. शिऱ्याची रे घेऊन बसायला हे काय दवाखाना नाही, हे कीर्तन आहे. त्याच्यामुळे प्रसन्न बसायचं, काय टेन्शन आहे, रेशन फुकट आहे, लाडकी बहीण योजना आहे, अनुदान आले, पीक विमा चालूच आहे, 2000 पगार आहे. मग आपल्याला नेमकं काम काय आहे बुवा? हातानं टाळील मुखानं नाम विडाल. माझ्या कीर्तनात हसना टाळी वाजवना, विठ्ठल म्हणा, शेजारच्याला बी टाळी वाजून देणार, त्याचा हात दाबाचा म्हणजे त्याच्या का मुळा उठला, मला माझ्यावर कर्ज आहे, मग आम्ही फेडाव का काय? बोमलत फिरला मूर्खा, येतात किती जातात हिशोब ठेवू ना, 10 कमान 5 कर्ज करा, होईन का कर्ज? 10 कमी तो इच्छी पितो बिस्लरी पिणं म्हणल्या दुसऱ्याच ध्यानात येते. आणि माझे मनापासून प्रथम बिटरगाव मध्ये तर कुणाच कर्ज नसावून, जर एखाद्या असलं तरी टेन्शन घ्यायचं नाही, होऊन दे कर्ज, ज्याच्यावर कर्ज तेवच खरा मर्द. हो, कर्जवाले तर टाळ्याच बाजूला, ती म्हणते ना आता शिक थोडा आधार भेटा. अरे होऊन दे कर्ज, फिटलं तर फिटलं, निम अर्ध परत भरायचं, अर्ज काढायचं, कर्ज पण कीर्तनात प्रसन्न बसायचं विड. देव सखा जरी जग अवघे कृपा करी. अरे देव जर सखा झाला ना, जग सुद्धा कृपा करते हो. जगाचा लोड घ्यायचा नाही, देव आपला सखा कसा होईल यासाठी प्रयत्न करायचा विड. सखा शब्द आहे भरत महाराज. मित्र वेगळा, दोस्त वेगळा आणि सखा वेगळा. दोस्तीन मैत्री लय कडवावी लागते, त्यावेळेस सखा शब्दाचा जन्म होत असतो. सखा म्हणजे टोकाचं प्रेम. ही दुस्तीन फिस्ती ही पाजी त्यात म्हणून संगीत, कोणी दुस्तीन मैत्री कराय मोकळं नाही. ही लोकल शब्द आहे. दोस्त मित्र ही पहिल्या पायऱ्यात, सखा हा शेवटचा शब्द आहे विडा. आपल्या 9विधा भक्तीपैकी सख्य भक्ती आहे. देव आपला सखा व्हावा ही एक भक्तीचा प्रकार आहे मायबाप. देव सखा अर्जुनानं केला मायबाप. म्हणून जे ज्ञान देवानं आईला सांगितलं नाही, बापाला सांगितलं नाही, ते ज्ञान अर्जुनाला सांगितलं माऊलींच्या भाषेत. जे न सांगेची माता देवकीशी, जे न सांगेची पिता वसुदेवाशी, जे न सांगेची बंधू बळीभद्राशी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत. जे ज्ञान आईला बापाला बहिणीला कुणा द्या सोडून सगळ्यात जवळ बायको असते. लक्ष्मी देवी एवढी जवळीक परी, तेही न देके या प्रेमाचे सुख. ज्ञानोबा सांगतात लक्ष्मी एवढी जवळ आहे, पण तिला सुद्धा गीता सांगितली ना, अर्जुनाला सांगितली. का सांगितली? सखा. देवाला ड्रायव्हर की करायची काय गरज आहे? जय श्रीराम महाराज. अर्जुनाचं सारथ्य केलंच ना. अर्जुनाच्या रथी, अर्जुनाच्या रथी, अर्जुनाच्या रथी, हो या हा सारथी, हो या हा सारथी, हो या हा सारथी. पक्षी पोहे प्रीती सुताम्याचे, पक्षी पोहे प्रीती सुताम्याचे, सुताम्याचे. उचलण्याचं काय, उचलण्याचं काय, उचलण्याचं काय नाही. बक्षी पोहे प्रीती सुताम्याचे, उचलीचं काय, उचलीचं काय, उचलीचं काय. अर्जुनाचे रती होय हा सारथी फुटन.
आज भावाचं कीर्तन म्हणल्यावर भावाला किती वाजव हेच कळा नाही. बंधू प्रेम कशाला केलंय विठ्ठल. अर्जुनाचे रती होय हा सारथी. बक्ष हा तोग विठ्ठल. बक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे. अर्जुनाच्या रथाचं सारथ्य पण केलं. काय केलं? सखा हा शब्द आहे. हा देव सखा जरी जग अवघे कृपा करे. गीता सांगितली सखा. ड्रायव्हर की केली अर्जुनाची सखा. गोडी धुतली म्हण अर्जुनाची गोडी धुतली अनंते संकटे बहुत का सखा. आणि देव जर सखा झाला सर्व पक्षी हरी. सर्व पक्षी या शब्दाचा अर्थ सर्व बाजूनं साह्य सखा ज्याला. ज्या हरिभक्ताला देव सगळ्या बाजूनं सहकार्य करण्यासाठी सखा सज्ज झाला तर त्याच्या जीवनामध्ये काय होते? ओल्या अंगणीच्या कल्पलता त्याला. त्याच्या ओल्या अंगणात जर एखादी कल्पलता वाढली तर कल्पना जशी पूर्ण होते त्याच्या भक्ताच्या प्रत्येक कल्पना प्रत्येक इच्छा भगवंत पूर्ण करतात. आता देव सखा असल्या काय होते ऐका. काय झालं? दुर्योधनाकडं दुर्वास ऋषी आले आणि अशी सेवा केली. दुर्वास प्रसन्न झाले. म्हणले मग काय मागायचंय? दुर्योधन डोक्यात जरा इस्कूर होता. आता तुम्हाला ऋषी प्रसन्न आहे तुम्ही तुमचं कल्याण मागा ना. काय मागितलं? माझे जे भाऊबंद अरण्यात आहेत पांडव त्यांचा जाऊन छळ करा हीच माझी मागणी. ही काय मागणी करा दुसऱ्याचं वाटळ होईन एवढंच कसं तुमच्या ध्यानात आहे? ही जी जळजळ आहे ना सध्या ही जळजळ माणसाची शब्दातून कृतीतून बाहेर पडत असते. माय सध्या जळजळच लय वाढली. शेजाऱ्याने गाडी घेतली आनंद होत ना. तर पाडव्याला बऱ्याच गाड्या खपल्या. एक जणाला आळा पेढ द्याला हप्त्या घेतली असन. अरे त्याने जमीन काही का ना तुला काय करायचंय? शेजाऱ्याने बंगला बांधला म्हणजे आपण बंगला बांधला अशी भावना ठेवा. नाही बांधणं होत त्याच्याच बंगल्यात जायचं त्यालाच गोड बोलायचं त्याचा चहा प्यायचा झोपाय आपल्या घरी यायचं. कळतंय का? बघा शेजाऱ्याच्या श्रीमंतीचा फायदा घेण्यासाठी सुद्धा बुद्ध्यांक असावा लागतो. मूर्ख माणूस जळत असतो आणि शहाणा माणूस सोबत राहून फायदा घेत असतो. त्याच्यामुळे मोठ्यावर जळायचं नाही. सोबत राहायचं चिकटून राहायचं आणि काम करून घ्यायचं. जळून काय होणार आहे? झळकी प्रवृत्ती सोडा. आणि एक माणसाने मळका असावं पण जळकं नसावं. तसं तर जळका सुद्धा नसावं आणि मळकं तर हा. कपडे तरी का गरीबावने राहायचे? हा वारकऱ्यांना सुद्धा सांगतो टाईट राहायचं. हा टोप्या फेप्या कोयतेवानी कडक घालायच्या. ज्यांनी महाराष्ट्र लुटला ती कडक राहतात आणि खरी सेवा करणाऱ्याने का गरीबावने राहायचं? विडल समर्थाची कांता काय भीक मागे. राजयाची कांता काय भीक मागे. मनाची अजोगे सिद्धिबाब. समर्थाच्या भक्तांना काय संसाराची चिंता. ज्ञानोबरांच्या दरबारात सोन्याचं पिंपळे. समर्थाची लेकरे समर्थासारखंच राहायचं. दुर्योधन म्हणला पांडवांचा जाऊन छळ करा. दुर्वास ऋषी म्हणले ठीक आहे आता तुझं खाल्लंय व म्हणले आता पर्याय नाही. रात्री 12चा प्रसंग आहे. धर्मराजाला फोन केला 60,000 शिष्य घेऊन जेवण करण्यासाठी ये म्हणले. रात्री जेवण तयार ठेवा. रात्री 12ला पांडवांना सूर्यदेवानं थाळी दिली होती. 6 वाजता बंद पडत होती. सूर्यास्त झाला थाळीचं भोजन बंद. रात्री 12 वाजता दुर्वास ऋषींचा फोन आलाय. काय करायचं? धर्मराज टेन्शनमध्ये डोक्याला हात लावून बसले. धर्मपत्नी समोर आले. मालक काय झालं? धर्मराज म्हणजे तू ग बस. तू उघड डोक्याला टेन्शन देऊ नको. माझं मी बघतो. अहो पण झालं काय? आपण दोघंजण विचार विनिमय करू. संकटातून मार्ग काढू. तुम्ही घाबरू नका. मी तुमच्या पाठीमागं खंबीर आहे. धर्मपत्नी अशी असावी. बायको उभारी देणारी असावी. खचवणारी नसावी. आता एखादा म्हणलं बाई तुम्ही कशाला त्याच्यात पडायचं? मी यालाच पुढचा तुम्ही काला याड म्हणजे हे असली नसावं बरं का. खचवणारी उभारी देणारी बायको पाहिजे. विड वाघिणी सारखी तिनं संसार फुलवला पाहिजे. शेतकऱ्याची बायको म्हणजे तुम्हाला सांगतो खरं ओरिजिनल वाघीण. हा शेतकऱ्याची बायको हे आपले जे कडक टोप्यात ना शेतकऱ्याच्या महिलांच्या जीवावर आहेत. शेतकऱ्याच्या बायकोला राग नाही लोभ नाही. नवरा बायकोची भांडणं होत नाही. चुकून झाली नवराने ठोका टाकू द्या फुसफुस कर. रुसची फुगती धुपती स्टँडवर जाती रुसून जाते. तिथे गेल्या विचार करते ह्यांना तुकडं कोण घालीन. तिथून रिटर्न शेजारी म्हणले 3 महिने येणार नाही. 3 तासात कसं काय आले? म्हणले आता पोरग कुठेतरी चिकटन पोरगे लग्नाला आले आणि ह्यांना बी भाकरीची पंचायत होतच असतं कमी जास्त. मग काय टोकाचाच निर्णय घ्यायचा का? आणि आपण समजून घ्यावा लागत असतं तर शेवटपर्यंत टिकत असतं. मग आधीच कशाला कालवा करायचा? म्हणजे सुट्टत तर नाही बोलल्याशिवाय तर
राहत नाही. शेतकऱ्याचं लय हाणामारी करतात आणि जोडीनं मोटरसायकल कीर्तनाला बी येतात. शेतकऱ्याचा लय मोकळा टाकला संसार आहे माय बाप हा. हसून खेळून निवांत, लोड नाही. आणि शेतकऱ्याची बायको बी शेतकऱ्याला काय कमी बोलत ना, ती बी चांगल्या टोकाचं बोलते. पण शेतकरी म्हणते बोलती पण तिच्या मनात मळ नाही. असं म्हणूनच पुढे जावं लागत असं तर ते टिकत असतं. आणि शेतकऱ्याचं असं मनाला आले होते बायकोच्या सणासण 2 कानाखाली तरी टाकू शकतो. पण शिकलेल्याला म्हणाव तू बोलून दाखव बरं बायकोला. हाणायचं तर लांबच राहिलं, बोलू सुद्धा शकत नाही. त्यांची भांडणं झाली ना, त्यांचं भांडणं सुद्धा चॅटिंगवर असतात शिकलेल्यांची. बायको रुसले की इकडूनच तिला मेसेज करतो हाय, तिकडून रिप्लायच नाही. ती त्याला मोजीतच नाही ना. हेच इकडून हाय, अरे मरचिन ना का हाय हाय करू करू. आणि तिकडून रिप्लायच नाही. हो म्हणतो काय झालं रुसायला. लगेच तिकडून ते चिन्ह पाठी ते तोंड वाकडे केलेलं हू लय बेकार आहे बरं का. सगळी भांडणं हूपासून सुरू होत्यात. हा, ह्याने हो केलं की तिकडून चिन्ह पाठी तर कानाखालीच हानी, ते कानाखाली टाकलेलं. लगेच इकडून चिन्ह पाठी ते डोळ्यातून पाण्याला मला मारू नका. अरे मोबाईलवर, अरे मोबाईल ठेवून सणासण लावणार पण कानाखाली. काय शेतकऱ्याचं कसं आहे मोकळं टाकलं हसून खेळून. आणि शेतकऱ्यापेक्षा शेतकऱ्याची बायको कामाला खंबीर आहे. सकाळी शेतकरी 7 वाजता वस्तीहून गावात येतो दूध घालायला. गावात डिरीव 7ला गावात आलेला शेतकरी किती वाजता महागारी जावं भाऊ परत घरी. डॉक्टर साहेब ह्यो 12ला घरी जातो म्हणजे 5 तास. तुझी डिरी कोणच्या कंपनीची बा, तू 5 तास काय दूध घाला इतका टाइम लागतो का काय. दूध घालणं म्हणजे 10 मिनिटाचा खेळ आहे हो. पण ह्यांच्या गप्पाच, ह्या टोळीत 5 मिनिटं त्या टोळीत 5 मिनिटं, ह्याची चर्चा त्याची चर्चा, ह्याचं त्याच्यापाशी त्याचं ह्याच्यापाशी, ह्याच्यातच आयुष्य गेलं ना. व्हाय 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 करता करता सकाळचे 5 तास वाया घालवले ना आयुष्यातले कालवा करून. सकाळी 7 ते 12 काम किती करायचं महिलांकडून शिका. स्वतःच आवरून, मुलीचं आवरून, मुलीची वेणीफणी करून, पोरलाचा डबा बांधून, पोरग शाळेत पाठवून, 11ला रानात आहे त्या डबा घेऊन खुरपायला. आणि डायरेक्ट 12ला तिकडं रानात येतो. वाडा जेवायला भूक लागली, तो काम काही केलं बुवा नेमकं. आपल्या जे कडक टॉप आहे त्या धर्मपत्नीच्या जीवावर आहे. स्त्रियांवर टीका करण्याचा कोणाचाच अधिकार नाही. आमच्यातली काय काय मंडळी टीका करतात की एखादी गोष्ट महिलांना सांगितली ती गोष्ट महिलांच्या पोटामध्ये राहत नाही. नीट आहे का. अख्खं जग म्हणतं की महिलांच्या पोटामध्ये काहीच राहत नाही. पण मी म्हणतो अख्ख्या जगाला अगोदर महिलांच्याच पोटात राहावं लागलं आणि मग जन्माला यावं लागलं. देव जरी असेल तरी म्हणा घे बरं डायरेक्ट अवतार नाही येऊ शकत. आधी देवकी मातेच्या कुशीत अवतार घ्यावा लागला आणि मग अवताराचं प्रागट्य केलं. ही श्री शक्तीची पावर आहे. विडा द्रौपदी म्हणली मालक घाबरू नका. काय झाले. दुर्वास ऋषीचा फोन आला. हे तर आपला विषय चाललाय. 60,000 शिष्य घेऊन रात्री 12 वाजता जेवण करायला ते आपल्याकडे येणार आहेत. आणि कसं संकटाला तोडण्याचं. घाबरू नका. हा विषय तुमच्याच्याने सॉल्व्ह होणार नाही. ह्याला मोठा लागेल. किरकोळ माणसाचे काम नाही बनले. द्रौपदीनं एकच हाक. कुठे गुंतलाशी द्वारकेच्या राया, वेळ का सखाया लावेला. भगवंता. आणि हाक मारायचं संपूस तरत हाके सरशी बुडी, हाके सरशी बुडी, हाके सरशी बुडी, हाके सरशी बुडी. घालोनिया स्तंभ फोडी, घालोनिया स्तंभ फोडी. आईशी विठाई माऊली माझी. कृपावंत आहे का दुसरी कोण. हाक मारायला इको कमी आणि हाक संपायला तर कृष्ण तिथं हजर. द्रौपदी तुझं काम नंतर, भूक लागली जेवाय वाढ. द्रौपदी म्हणली हाय कत्तारा त्याला तर वैतागलोय, आम्हालाच खायला काय राहिलं नाही.
आणि इथं 60,000 शिष्य घेऊन ती दुर्वाशी यायला लागलाय. रात्री अपरात्री कवा बिवगो पाहुण्या रावड्याला त्रास द्यायचा. काय म्हणले त्याला काय गिन्यान फिनेन हाई का नाही, कधी पाहुण्याला काय काय हाई का नाही, उठसूट थोबड घेऊन कवा बी पाहुण्याच्या घरी निघायचं नसतं. त्याला मर्यादा आहे कधी जायचं काय. आणि अवचित टायमिंगला गेल्यावर कामापेक्षा जास्त पाहुणे सोबत नेल्यावर पुढच्याला त्रास होत असतो. हे समजून घेतलं पाहिजे ना माणसाने. उगं काहीतरी आणि जेवढे सोबत आहेत तेवढेच सांगत जा. नाही तर 3 संगत म्हणायची 6 न्यायची, पुढच्या सगळी तारांबळ उडती ना. पाहुण्याने कधी जायचं कसं जायचं ह्याला सुद्धा शास्त्र आहे हो. म्हणलं रातच्या 12ला काय हाय का नाही म्हणले काय नॉलेज फिलेज. देव म्हणले मला भूक लागली जेवाय वाढ. द्रौपदी म्हणले देवा काहीच नाही. अगं बघ म्हणले कुठे काय असतं का. ते अक्षय पात्र दिलेलं धुवून ठेवलंय तर त्याला एखादं भाजीचं पान वगैरे असेल तर बघ म्हणले तेवढं जरी दिलं तरी मी खुश आहे. एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी. एक भाजी देवाला लय लागतच नाही. भावे तुळशी दळ पाणी जोडा. भावे तुळशी दळ पाणी जोडा हात. म्हणावे पतित वेळोवेळ. लय गरज नाही तांबेभर पाणी तुळशीचं पान द्या. देव तेवढ्यात खुश आहे. पण भाव महत्वाचा आहे. एक भाजीचं पान देवानं तोंडात टाकलं आणि एकच शब्द बाहेर पडला. माझ्या तृप्तीनं जगातले प्रत्येक आत्मे तृप्त व्हावेत. आणि जी 60,000चा लॉट घेऊन आला होता ती बी तृप्त झाली ना. इकडे शब्दच तसा आहे. मी तृप्त झालो ना जग तृप्त व्हावं. आणि जी जेवायला आली होती त्यांची पोट गच्च भरली जाम. अरे म्हणजे भूकाच नाही तर जायचं कसं. हातूनच भरून आलो. आणि एकदा पोट भरल्या काही वाडा ती नकोच म्हणते. मग रुस्तोर खाल्लं एक जणाने. मग स्पेशल गुलाबजाम म्हणला नको. आता एकदा लेवलच्या पुढे गेलं ना जे खाल्लंय ते सुद्धा विष होत असतं. नको. अति आग्रह सुद्धा कधी कोणाला करायचं नाही. जेवढी गरज आहे तेवढं चट खाईन. मोकार आग्रह करायचा नाही. कामापेक्षा जास्त खायचं सुद्धा नाही. आणि शास्त्र असं सांगतं जेवढी आपली भूक आहे त्याच्यापेक्षा 10% कमी जेवायचं. रोगच येत नाही. थोडं पोट शिल्लक त्याच्यात हवा थोडी राहिली पाहिजे ना. सगळं अन्नच भरल्यावर मग कसा मेळ बसायचा. आणि तृप्त झाले म्हणा आतूनच. आणि आतून तृप्ती झाल्यानंतर म्हणले आपण तर निरोप दिला येतो. बरं बाकीचे शिष्य म्हणले गाठ घेऊन तर जाऊ. म्हणले सांगून तर जाऊ. दुर्वास म्हणले नको. चौघाचं काय नाही पण 5 वाजे भीमही ना तेव डोक्यात आऊट आहे म्हणले. त्याने गदा तासूनच ठेवली. आणि ते खरंच इस्कूर होतं बरं का. भीम बघता हाणामारीवरच ठेवला होता. हा त्याच्या कुणीच नादाला लागत नव्हतं. कुणी गाठ पडली की ते आधी ठोकात टाकायचं मग जी हारी घालायचं. त्याचा स्वभावच तसला होता भीमाचा. हा खतरनाक होता भीम. म्हणजे काय सोपं आहे का. भीमात सुद्धा ताकद होती. का तर आईच्या हातच्या खाल्याच्या भीमाचं पोट भरत नव्हतं. हे आताच्या भीमाने ध्यानात ठेवा. आता पटत आहे का आईच्या हातचं. कलियुगातला भीम जेवायला बसला. जेवता जेवता आईवरच धावला. काय भाजी केली असली पातळ. अजिबात टेस्ट नाही. परत स्वयंपाक बनायचा नाही. माझ्याशी गाठी. आई म्हणली मी नाही केली भाजी तुझ्याच बायकोनी केली. असंही वय मग मस्त आहे की. पातळ आहे पण टेस्ट छान आहे. तुला गोट्याने हाणला पाहिजे. आई म्हणलं की तुझा उष्माघात होतो. बायको म्हणलं की तुझी आईस्क्रीम होती. कवा ताकती यायची भीमाला. कुठं भीम तरी वजनदार राहिलं तर. माणसानं असं शरीर संबंध सुद्धा पाहिजे वजनदार. जर पहिलवान दिसला पाहिजे कडे खैऱ्या भांड्यावाने वगैरे राहायचं असले चिपाडावाने अंग काय कामाचंय. वजनदार पाहिजे. हनुमंतरांसारखं शरीर विडवलं. काय मावळे होते. वाघासंग कुस्ती खेळायचे. ऊसाची मुळे हाताने पिळायचे. हांडा हांडा रस गिळायचे. व्यसन करणं टाळायचे. छत्रपतीला जाऊन मिळायचे. वजनदार मावळे होते.
तानाजी बाजीनं उसाची मुळी तर कर्र 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 उसाची मुळी पिळीत होते. आताच्या पोरांना ऊस तुटा ना या टिपरू दर तरी कण त्यात एकाने डोक्या ऊस आणला त्याला कोचच पडली काटकून. अरे काय तुला गोणी लोटाना कागद फाटाना कांदा फुटाना तो जगतो तरी कशाला विडाला. आणि लहान पोरं बी बघा ना तुम्ही पहिल्यासारखे काही गुटगुटीत राहिलेत का त्यांची डोकी झालेत मडक्यावणी आणि कमरत बारीक मान उग एवढी एवढीशी लव लवते एक राळा ब्रह्मांडी माळा इशे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा. काय खैरी बांडी पोरं पहिल्यासारखे असे चमचमीत रसरशीत मखमलीत खपखपीत पोरं तरी कुठं राहिल्यात येतं आता. अरे वग बारकाली पोरं येत असली आणि तसल्या खैऱ्या पोराकडे बघून आई म्हणते माझं वाघाचं पिल्लू कसं बघत आहे. चव आली तुझ्या वाघाला आकात नाकातला शिंबू डिरी चुळीतो वाघाचं पिलू. ती वाघाचं पिलू म्हणजे ही कोण झाली अयो आणि पतिदेव वाघ. वाघ 24 तास पिऊन 7च्या पुढे बिबट्या होतो दारू चढल्यावर. कुठे आहेत गांधावाली म्हणजे पेल्यावर तुला माळ करी दिसत्यात का रे वाघ्या. आई पोरं बी तसली झाल्यात त्यांना का आईच्या मांडीव खेळायला भेटते का आईच्या मायेची उभे का आईच्या पदराला काय झोंबाई भेटते का काय. बघा जुनी पिढी काय होती. आणि पोरांना तरी काय म्हणता आई जीन पॅन्टवर आहे सध्या. धर्म आपणच कुठं ठेवलाय. परवा पुण्यात कीर्तन होतं पुरुष मंडळीचा विभाग आणि महिलांचं. एक पोरग बापाच्या मांडीवर बसलं होतं आणि मोठमोठ्याने रडायचं. अहो मी म्हणते ते किती रडतं त्याला त्याच्या मम्मीकडे द्या की. तो मला मीच मम्मी या. अहो जीन पॅन्ट टी शर्ट बॉपकोट हेडफोन गॉगल मला काय माहिती मम्मी का बाप्पा आहे बा. अरे कोण कोणाचे कपडे घालताय बा. तुम्हाला काय तुमचे कपडे पुराणा का. तुम्ही गरीबाच्या कपड्यावर का अतिक्रमण करताय बा. ज्याची त्याची लक्ष्मण रेषा ठरलेली ना. बघा काही भिकार चाळे करायचे आणि लोकांनी म्हणायचं तिले स्टँडर्ड आहे. स्टँडर्ड नाही ती डोक्यात आवड झाली. अनेक वाक्य सांगता आपल्या धर्माला दुसरा धर्म धोकादायक नाही. आपल्या धर्माला आपण धोकादायक आहे. की दुसऱ्याला नाव ठेवायची आणि दुसरीकडे बोट करायची बंद करा. आपण आपल्या धर्मावर किती निष्ठा ठेवली ह्याचं आत्मचिंतन करा. दुसऱ्याच्या रेषा पुसू नका. आपली रेषा मोठी करा. दुसऱ्याची आपोआप बारीक होणार आहे. कित्येक जणांच्या घरात हनुमान चालीसा होते. कित्येक जणांच्या घरात रोज हरिपाठ होतो. करा आपण आपल्या धर्मावर काय निष्ठा ठेवली. नुसतं दुसऱ्यालाच कवर आयुष्य गेलं नावं ठेवण्यात. ह्याचा धर्म असा आणि त्याचा तसा. आपण आपलं काय पाळलं. कित्येक गावात रोज ग्रामदैवताच्या आरत्या होतात का आठवड्यातून एक दिवस तरी. हे गरजेचं आहे. युवा शक्तीने एकत्रित येऊन गावात एकी आणण्यासाठी गावात समाधान आणण्यासाठी ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. म्हणून दुसऱ्या धर्माला नावं ठेवणार. आपण आपला धर्म आपली परंपरा व्यवस्थितपणे जर जोपासली दुसऱ्याकडे बोट ठेवण्याची विडालं विडालं. हनुमंतरायमध्ये ताकद होती. दुसऱ्याच्या गावात गेल्या माणसं डिरिंग करीत ग बसतात. नको रे गाव दुसऱ्याच्या झपकीतून आपल्याला. हा वाघ असा झाला दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढीच जाळली. हनुमंत जाग्यावर बुका केला दाढीचा. दाढी जळल्या मिशा राहिले असते का. होय जय श्रीराम महाराज आमचे रामायण सांगतात गावागावामध्ये. कार्यक्रमच करून टाकला रावणाचा. गाव जाळलं. जाळलेली लंका धन्य धन्य म्हणे तुका.
एवढी ताकद का आता अंजनीच्या तपासाठी महारुद्र आली पोटी. अंजनी मातेच्या दुधाचा थेंब जर दगडा पडला तर धड दिशेने दगड फुटत होता. दगडात सुद्धा ठिकऱ्या उडत होत्या. काय दुधात ताकद असेल. आता आईचं दूध राहिले का. आता बाटली जन्मल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटलीच, फक्त टॉपनात बदल होतो. तर लहानपणी दुधाची मोठे झाले, मोठीने एकदा मोठ्या बाटल्याच्या नादा लागल्या त्या आम्हाला सुद्धा आवरत नाही. 100 गंधावाल्याची एक प्यादा हरिपाठ बंद पडते. बंद करा, सर्व सुख गोडी म्हणू नका. हा, तुमच्या दम असेल तर तुम्ही पिऊन दाखवा. त्याच्यासाठी बुका थापला का काय. तो 65ची पिऊन आमचा मालक झाला. हे पिणारीला विचित्र असते. 2 म्हातारे पारावर बसले मला होईर दारू प्यायला खोकला जातो करा. दुसरा मला 100% जाणार म्हणला. कसं काय. रियाड्या दारूमुळे माझी बायको गेली, जमीन गेली, घरदारी गेलं, गाडी गेली, तुझा खोकला का ना जाणार म्हणलं. आता ती घाली निघलं, हे घाले. पिऊ नका, चांगलं खा, चांगलं प्या, चांगल्याच्या संगतीत राहा. परचा आवाज थोडा कमी ठेवा, जरा डबल येतोय. मग अशा होता तसं राहू द्या आवाज. व्यसन फॅशन वाईट वक्ते दिसन तिथं खाली बसन. ह्याच्यात काय भेटन. गुटखा खाल्ला तोंड पटन, दारू प्यायला लेवर पटन, चांगल्या कामाताला बंधन तुटन, मित्रमंडळ चांगले ठेवा. नाही तर सुरुवातीला 5 ताडी तुमची ओळखत्या नाडी. दारू असल्या गुडी इकावं लागन महाडी. इकली गाडी बायकोची जीर्ण झाली साडी. यार लावून त्या दारूला काडी धर. ज्ञानोबा तुकोबाची जोडी मंकळन परमार्थाची गोडी. नुसती कीर्तन ऐकू नका. माणसात काय बदल झाला हे ह्याचं आत्मचिंतन करा. गणेश भाऊंच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्याने 4 वर्षापासून इतका ताकद लावून आपण सप्ताह करतो. आपल्यात काय बदल झाला ह्याचा विचार करा. आम्ही जॅम झाले बुमलून तुम्ही पियाक झाले ऐकू बदलायचं कुणी. तुमच्यात बी बदल होतो पण मंडपात आहे तोपर्यंत. खरंही पटलंय व्यसन करणं वाईट आहे, नाही करायचं. मंडपाच्या बाहेर गेला हाय ती सुरू. तंबाखू हाताव आणि एडा मळताच गप्पा सुरू. तंबाखू मळताना कीर्तनाची मीमांसा करतो तो. गावकऱ्याने चांगले निवडून महाराज आणले ते. तंबाखूवारीने वाढते ते आम्हाला कीर्तन. ते आजचं जरा बारीकच पिल्लू होतं र. जवळच होतं शिव शेजारचं पण लई झपकिवलं र आपल्याला. आता दुसरा म्हणला त्यांनी सांगितलं आणि व्यसन करू नका. हा गप म्हणला. सांगतच असते ते. होय होय म्हणायचंच असते. आपण बी चांगलं वागले त्यांनी तरी कोणाला सांगावं नीट वागा. अरे वाईट वागणारे आहे तर म्हणून तर चांगलं वागणारला की त्यांचं नको म्हणा की त्यांचा धंदाच आहे तो तंबाखू खाऊन मोकळा. असं करू नका. जीवनात बदल घडवा आणि मागच्या सोडा. आता तरी पुढे हा जीव पण द्यायचा. हा जीव पण द्यायचा. आता तरी पुढे हा जीव पण द्यायचा. सोडा पण आता सावध व्हा. नका करो नाश आयुष्याचा. आणि हे परिवर्तन घडावं यासाठी हा धर्ममंडप आहे. यासाठी गणेश भाऊंचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे. तर काहीतरी तरुणांच्या जीवनामध्ये नवसंकल्प यावा. त्यांचं जीवन सुजलाम सुफलाम संत विचाराने प्रेरित व्हावं यासाठी धर्ममंडप आहे. निर्व्यसनी जीवन जगा मग शरीर संपदा मग भीमदादासारखी होईल. दुर्वास म्हणले कुणाच्या नादी लागायचं पण भीमाच्या नादी लागू नका. आणि जर गाठ घ्यायला गेलो आणि भुका नाही तर असं जर सांगितलं भीम गदेनीच डोकं फोडीन. हिता आपला विषय चाललाय. मग मीटिंग घेतली कोर कमिटीने. पांडवांची गाठ न घेता आलेल्या रोडने रिटर्न जाणे. अरे म्हणले त्यांना तर सांगितलंय स्वयंपाक बनवायला फेकून देत्यान पण जीव तरी वाचन. गाठ घ्यायला गेल्यावर पिठच भोगा होत असतो. रिटर्न 60,000 शिष्य घेऊन आलेले दुर्वास ऋषी. देवाने फक्त एकच शब्द टाकला होता की माझ्या तृप्तीने जगातले प्रत्येक आत्मे तृप्त व्हावेत. सगळे महागरे गेले. सिद्धांत संपला. उत्तर आहे का. रात्री 12चा प्रसंग आहे. पांडव अरण्यामध्ये आहेत. 60,000 शिष्य घेऊन दुर्वास ऋषी आलेले आहेत. पण द्रौपदीने फक्त एकच हाक मारली. वेळ का सखया. सखा शब्द वापरला आणि देव सखा झाल्यामुळं आलेलं संकट निवारण झालं. हेच तुकोबर आहे अभंगाच्या पहिल्या चरणात. सर्व पक्षी हारी
अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाराई सांगतात सर्व पक्षी हरी साह्य सका ज्याला सगळ्या बाजूने जर हरी सका झाला ओल्या अंगणीच्या कल्पलता त्याला भक्ताच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात. ज्ञानोबरांची ओवी सांगतो 18व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात अर्जुना भक्त जे तजैशेने पाहे ते तमी तैसाची होत जाये जो मी तुझे झालो आहे खेळण्याजे लहान बाळ खेळण्याला खेळवतं तसं देव सांगतात भक्त मला खेळवतात मी त्यांच्यासाठी खेळणं झालोय त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करतो. होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा या शब्दाचा अर्थ आहे की ओल्या अंगणीच्या कल्पलता त्याला कल्पना इच्छा सगळ्या पूर्ण होतात. अशुभ गोष्ट असू द्या ती सुद्धा शुभ होते. घ्या प्रमाण वीर विठ्ठलाचे गाडे कोण पाहे तयाकडे अशुभ त्यापुढे शुभ होणे ठाके पण का सर्व पक्षी हरे साह्य सका विडल आणि देव जर सका झाला प्रारब्ध बदलते हो. तुम्ही नको म्हणता पैसा तरी येणारच प्रारब्ध अनुकूल पाहिजे. देव सका झाल्यानंतर प्रारब्ध सुद्धा कसा बदलतो एक सिद्धांत सांगतो लक्षात येईल. एका गावात एक असतो 1000 कोटीची इस्टेट मग किती असेल बघा आता. नको म्हणला ही पैसाच लय झालाय आपल्याला ह्या पैशाच्या पुढे गेलोय म्हणला मी आता पैसा तरी किती कमवायचा मला घालवायचा म्हणला पैसा. बघा बरं का प्रारब्ध जर अनुकूल असेल तुम्ही घालवाय गेला तरी जात नाही. पैसा घालवायचा अख्खं जग कशासाठी मरमर मरतय मिळवायसाठी तुम्हाला मला घालवायचं पण प्रारब्ध अनुकूल होतो. मला काय करायचं आपल्या नगरीचा जो राजा आहे का राजाच हाणायचा म्हणले दुश्मनी बी मोठ्या संगण मैत्री सुद्धा भावलाटांच्या नादी लागायचं नाही. हा फॉर्म भरायचं तर मोठ्याच्याच विरोधात उजडन तिथं उजडन हा पण किरकोळांच्या म्हणले नादी लागायचं नाही. राजाला ना जाऊन झपकायचा मग आपल्यावर राजद्रोहाचा गुन्हा सगळ्यात मोठा देशद्रोह आणि मग आपल्याला दंड होईल आणि मग त्या दंडाच्या पायी भले मोठे पैसे आपल्याला जमा करावे लागतील आणि मग आपल्याकडला हाय पैसा कमी होईल. यालाय कशाला घालवायला. राजाची राजसभा भरली हे सुवर्ण सिंहासनावर राजा बसलेला सोनेरी मुकुटन आता राजा चाले ते वैभव सांगाते हे काय लागते सांगावे ते राजा म्हणजे वैभव मंत्री महामंत्री गेला ना सभेत नेम राजा समोर बघितला काय करावं जवळ जायला सिक्युरिटी होती पायातली वाहन काढली इमान टायर जुन्या काळात साधी नाही दगडावणीच आणि खाड दिशेने फेकून ताड दिशेने राजाच्या मुकुट खडखड खडखड खड मुकुट डायरेक्ट सभेत मुकुट पाडणं म्हणजे राजाची मान कापल्यासारखं. हा ते शिरपेच कशाला म्हणतात हा स्वाभिमान आहे.
जुने नगरीचे राजे जर राज्य खाली करायचं असेल तर तेव्हा काय राजीनामा नव्हता. मुकुट काढायचा, खाली ठेवायचा. आणि राजीनामा देण्यासाठी सुद्धा मन मोठं असावं लागत असतं. हा, माझं म्हणले आता पोट भरले, मी थोडं थांबतो, ह्याच्यासाठी सुद्धा मन मोठं असावं लागतं. मुकुट काढून खाली ठेवण्यास, मुकुट म्हणेस आन बान शान, आन मुकुट खाली पडला, धरा म्हणले ह्याला राजाचा मुकुट. पण ज्या क्षणी मुकुट खाली पडला त्याच क्षणी त्या मुकुटातून बारीक सापाचं पिल्लू निघालं, जसं हिथं निघालं होतं. बरोबर का ना उद्धव महाराज? आलं का नाही समीवर आता? आणि बारीक सापाचं पिल्लू मुकुटातून बाहेर पडलं आणि राजाने विचार केला, बापरे, ह्या जर माणसाने माझा मुकुट खाली पाडला नसता, साप चावून मी मेलो असतो. मी जिवंत आहे, सध्या श्वास घेतोय, फक्त ह्या माणसाची कृपा आहे. त्यांनी मला खेटर फेकून मारलं नाही, त्यांनी माझा जीव वाचवलाय. काय करायचं एवढ्या मोठ्या राजाला? ह्याच्यामुळे जिवंत राहिलो. अर्ध राज्य ह्याला दान देऊन टाका. गेलता कशाला? घालवाय गेलं का? काय करू रे म्हणला आता. पण म्हणला शेवटचा पर्याय, या राजाचा जो मुलगा ना राजकुमार, पोराला हाणायचं म्हणले. आता पोराला मारल्यावर राग येतो बरं का. शाळेत गुरुजींनी मारू द्या ना, आईला कळून द्या. आई शाळेतच जुन्या काळात राहायचंय का शाळेत? अजिबात धक्का लावायचा नाही, जसा असन तसा. आणि त्याचं राजाचं पोरग नाहणीमध्ये आंघोळ करीत होतो. राग मला आंघोळ करता करताच ओढून हाणतो म्हणला. गेला नाहणी, तर राजाचा युवराज राजकुमार आंघोळ त्याच्या हाताला धरलं, फरा फरा बाहेर ओढलं. आणि जसं बाहेर ओढलं त्याच क्षणी त्या बाथरूमची भिंत धाड दिशेने कोसळली आणि पोरग वाचलं. काय करायचंय राजा म्हणला राज्याला? अरे 12 वर्ष मला लेकरू नव्हतं, कित्येक दवाखाने केले, डॉक्टर केले, नवस केले, सायासानं झालेलं पोरग मेला असतं तर कुणाच्या तोंडाकडे बघितलं असतं? माझ्या वंशाचा दिवाण, माझ्या पोटचा गोळा, माझा जीव की प्राण ह्यानं वाचवला. राहिलेलं अर्ध राज्य सुद्धा ह्याला दान देऊन टाका. ह्याला राजा बनवान, मी प्रधान होतो, आयुष्यभर सुखानं जगतो. अहो गेलता घालवायला, पण गेलं का पाले महाराज? गेलं नाही. मिळालं का? प्रारब्ध अनुकूल असेल तर. आणि आता प्रमाण आहे का? एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका भोग प्रारब्धाचा. पण एकदा जर हरीनं कृपा केली, हरी कृपे त्याचा नाश झाला. प्रारब्ध सुद्धा बदल होते, पण कधी? सर्व पक्षी हरी साह्य सका, देव सका व्हावा. आणि देव जर सका झाला तर अशुभ गोष्ट सुद्धा शुभ होते. विडल आता ऐका, देव सका झाल्यावर काय होतं? तुकोबार यांची परिस्थिती नाजूक म्हणजे ते श्रीमंतच होते, पण त्यांनी वाटून टाकलं. 400 एकर जमीन होती, 5-6 लाखाचे जहागीरदारी त्या काळात, म्हणजे ते काय गरीब नव्हते. पण समाजसेवा, विरक्त, वैराग्य सगळं दान करून टाकलं. आणि सगळा प्रपंच जिजाऊ माता हँडल करत होते. ह्यांचं घराकडे लक्षच नाही. त्यांची अवस्था कशी? असं कोणी 8 वाजे नाही, असो आयसा कोटे 8 वाजे नाही.
बसणारी म्हणते का धावते ते बाई एकमेकाच्या अंगावर. आमची काय डोकी चक्रम झाली आता हे का काय. त्याला लय घासावी लागते. गायन वादन हे रक्तात असावं लागतं, ते कोणाचंही काम नाही. कुणी उठण म्हणीन मी गायन करीन आणि वादन कर, दारू कुणी पिन, पाकवाज वाजवा घासावं लागते. कुणाचंही काम आहे का. आज गाणारे वजनदार, वाजवणारे वजनदार, ऐकणारे सुद्धा वजनदार आहे. टाव करणच आहे. काय चाललं रे ह्यांचं नेमकं. काहीच चाललं नाही. तुकोबारांची अवस्था चालू आहे. स्वाईसा कोटी आठवचे नाही, देहीच विदेही भोगो दशा, देहभान विसरून भजन चालू. घराकडे लक्ष नाही. प्रपंच कसा हँडल करायचा. पती आणि पत्नी दोघातलं एक कोणीतरी व्यवहार ज्ञानामध्ये हुशार पाहिजे. दोन्ही येडे म्हणलं पटांगणच होत असतं. शक्यतो ह्याच हुशार असतात महिला मंडळी. जिजाऊ मातेमुळे तुकोबारांचा परमार्थ झाला आणि जिजाऊ मातेचा भाऊबीजाला आला. आता झाले भाऊबीज. भाऊ आला म्हणलं बहिणीला किती आनंद झाला असेल. ह्यांचं भावाला प्रेम असतं महिला मंडळांचं. संसार बघा किती चिकाटीनं करतात. संसार करताना तेलातलं पैसे काढतात, मिठातलं काढतात, जिरीतलं काढतात, मोहरीतलं काढतात, नवऱ्याच्या खिशातलं काढतात, पैसे काढतात, गल्ला गोळा करतात, माहेरला जातात, साडी घेतात, अख्ख्या गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली. घेईन त्याला बिड्या वाड्या मिळाल तुम्हाला साड्या घ्या मोकळा का तेव्हा. रांगत जाताना सांगत येतात खायचं एकाचं गायचं एकाचं आणि वर मालकाला साडी टाकायची भावाने घेतली आणि ते बी म्हणतात छान आहे यार तुझाच माल आहे. कपडे धुताना नोटा कुठं गायब होत्यात हे जरा बघत जा. नवऱ्यातच पैसे चोरीत येतात आणि तिकडे जाऊन 2 पिवळं मणी करून आणतात आणि इकडं आलं म्हणतात माझ्या भावाने मनी केलं. अरे त्याच्या मनी नाही ध्यानी नाही. आणि तुम्हाला मनी करायचं त्याच्या खिशात तर मनी पाहिजे ना. तेव्हाच भिकार भाजण्या म्हणे बोंबलत फिरतो आणि तुम्हाला केव्हा मनी करायचा. लय भाव प्रेम असतं महिला. आणि बहिणी नुसत्या बहिणी राहिल्या त्या लाडक्या बहिणी झाल्या ते आता. हां आला ना हप्ता हे आता शेवटचा. हां काहींचा आला काहींचा अडकला. मध्ये 2 हप्ता लेट झालं तर काय काय महिला बहिणी लई टेन्शनमध्ये गेल्या. मलाच फोन करायच्या मावली हप्ता अगं म्हणलं सप्ता बघ ना हप्ता मरती का म्हणलं हप्त्यापायी फुकाटचं खाल्लं ना वर्षभर. आता कवर हप्त्याचीच वाट बघत जरा. लाडकी बहिणी लाडका दाजी मेला कागदो वागू जाशी तो ते घरी जाशी. त्याने किती पळापळ केली. OTP येईना लॉग इन व्हायना वेबसाईट हँग झाली फुल टेन्शनमध्ये. दाजीला वाटायचं तेवढंच प्यायला होत्या ना आपल्याला. अरे 1.5 तुला कुठं महिन्याला पुरत असतात कर दाजी. तुझं वनडेचं टार्गेट आहे ना बैठकीला बसल्या होतं. मित्रमंडळ तेवढे खास कमवले ते तर सुधरून देतात आहे का तुला ती लाडकी बहीण. बहिणीचं लय भाव प्रेम असतं. भावाला जिजाबाईचा आनंद गगनात मावाना. परिस्थिती सगळी बघितली. जिजाबाईच्या भावानं जिजाबाईला एक म्हैस भेट दिली. बहिणीला भावाने करावं लागतं बहिणीची बोलवून अधूनमधून. आणि मग म्हैस भेट दिली. भावाने दिलेली म्हैस म्हणलं जिजाबाईने किती जीव लावला असेल त्या म्हशीला. गावात तुकोबारांचं कीर्तन. एकादशीचा दिवस अख्खं देवगाव झाडून कीर्तनाला. जिजाबाई सुद्धा कीर्तनाला येत होती. बोलायला बोलत होती पण कीर्तन सोडित नव्हती. एक फोटो आहे बघा तुकोबारांचा. शिवाजी महाराज एका बाजूला बसलेले आहेत. मोरया गोसावी आहेत. अनगडच्या फकीर आहेत. जिजाऊ माऊली सुद्धा त्या फोटोमध्ये आपल्याला कीर्तनाला बसलेले दिसतात. 14 टाळकरी मागून उभे. जिजाऊ माऊली सुद्धा कीर्तनाला. सगळं घरदार. घरी कोणीच नाही. एकटीच म्हैस. गावातल्या भुरट्या चोराने प्लॅनिंग केलं. असतात ठराविक वर्ग ते आपले. केबले चोरायच्या, मोटर एरी टाकलायच्या, पायपा फोडायच्या. काय चोरी त्यात म्हणा राहणार. अरे खोरं काय चोरायची गोष्ट आहे का काय. खुरप दाव्याचा तुकडा सुद्धा. अरे काय भिकाऱ्यावानी दलिंद्र्यावानी चोरीतान काय तरा काय चोराय सुद्धा अक्कल पाहिजे. भुरट्या चोराने प्लॅनिंग केलं. म्हणले म्हैसच चोरायची. सोडली म्हैस निघाले ना 4 जण होते. म्हैस सोडली की देवाने विचारलं अर ही जर म्हैस चोरीला गेली तो कोवरायचा नाही. पण जिजाबाई मला तर मला बोलून द्या. मला माझा जन्मच बोलणं खाण्यासाठी झालाय म्हणले. मी काय कोणाला भेट नाही. जेवढं लोक ज्याच बोलत्यानं वाईट तेवढं मला चांगलं वाटतं म्हणले. पण मला तुकोबारांचं वाईट वाटतंय. कारण जिजाबाई तुकोबारांसुद्धा बोलून की तुमच्या कीर्तनाला आले आणि माझी म्हैस चोरीला गेली. आणि एकदा संताला जर बोललं तर मला माझ्या जीवापेक्षा जास्त दुःख होईल. हा प्रसंग टाळला पाहिजे. कीर्तनातून देव बाजूला आले. 11 विक्रा रूप धारण केलं. हे 20 फूट उंचीनं असं बलदंड शरीरानं हातात मोठी लट काटे घेतलेले खांबावने असे झाडच्या झाड आणि नुसतं देवाचा दात बाहेरून कोकाचा टिकला लावलेला आणि कुंभरपर्यंत केस. आता तुम्ही रूप आठवत डोळ्यासमोर इमॅजिन करा. 11 विक्रा हे 20 फूट उंचीचा अंधारात बाबा उभा केल्यावर आणि हे 4 चोर म्हैस घेऊन आणि ती समोर राम राम. चोर म्हणले आयो लई भूत बघितली बाबा. असं नाही रे म्हणले बाबा. म्हणले ह्या रोडने नको दुसऱ्या रोडला बी देऊ तसेच पुढे. जय हरी
नमस्ते न हम सब समजते. आल्या का पुढची म्हणली काय प्रकार आहे बाई. आपल्याला म्हणले बरं हानीत बी नव्हतं ना, नुसतं बघून हसायचं आणि हातात काटीन देऊन नुसते डुलायचे आणि बघून हसायचे. हसले की हे तो घाबरायचे. चारही रस्ते लॉक केले. म्हणले नको रे, जिथून म्हैस आणली तिथं बांधा आणि आपलं गपगर गाठा. देव म्हणले जिथून आणली तिथं नाही, ज्याची आणली त्याच्या समोर जायचं. आणि म्हणले माणसात आमची इज्जत जाय ना. दुसरा म्हणला अरे इज्जत आपल्याला पहिलीच कुठं होती म्हणला. पहिलीच आपण इशीला टांगली कलर देऊन. त्याच्यामुळे आता तर काय म्हणला हे लोकल काम आहे. इज्जत फिज्जत ह्याच्या पुढे गेलेले आपण माणसं. हे निसू कोडगा हे शब्द सुद्धा आपल्याला लय लाजत आहेत म्हणला. हे आता आपल्यासाठी जगात शब्द नाहीत, इतके शतमूर्ख आपण आहोत. त्याच्यामुळे म्हणले इज्जतीचा विचार करू नका. शिर सलामत पगडी 50 बचेंगे तावर बी लढेंगे. जीव वाचन म्हणले चला. कीर्तनात म्हैस महाराजाला याला मधून रोड असतो बघा, असं मशीन एंट्री केली ना मधून, त्याच्या मागं चेअर चोरान म्हैस मधून. लोक म्हणले म्हैस कीर्तनाला. त्याच्यातला एक जण म्हणला जे माऊलीने जे रेडा येत बोलवला त्याची बहीण आहे का काय रे म्हणले. हे अरे ह्यांची खानदानच जरा धार्मिक दिसती र. तो बी धडाधडा येत बोलला, हे बी दणादणा कीर्तनाला आली. नाही परिवार भाग्यवान आहे म्हणले. म्हशीचं दर्शन घेतलं पाहिजे. महाराज बाजूला राहिले, लोक म्हशीच्याच पाया पडायला. आणि चोरांनी बारीक तोंड केलेले तुकोबाऱ्यांची माफी मागितली. महाराज आम्हाला माफ करा, हे सगळं आमचंच कटकारस्थान होतं. पण म्हणले तुकोबारा म्हणले तुम्हाला आणलं ही कुणी. म्हणजे ती एक बाबा आला होता बा बोलदंड शहरात. म्हणजे कुठे देव तेवढ्यात गायब झाले. लक्षात आलं भगवंतानं माझ्यासाठी 11 विकरा रूप धारण करावं, आलेलं संकट निवारण करा. हे का घडतं तर सर्व पक्षी हरे साह्य सका ज्याला. कोणताही प्रसंग असू द्या, देव संकटातून बाहेरच काढणार. पडता जड भारी दाशे आटवावा हरी, मग तो होऊन सेन आड घाले सुदर्शन. म्हणून तो कोबराय म्हणतात हे अशुभ गोष्टी सुद्धा आमच्यासाठी शुभ होतात. याचं कारण देव सका झाल्यामुळं आम्ही सहज जरी चालत असलो, आमच्या पायाला जर एखादा दगड लागला तर आमच्या स्पर्शामुळे त्या दगडाचा चिंतामणी होतो. अभंगाच्या दुसऱ्या चरणात चरणामध्ये तो गोबराय सांगतात सहज चाले चालता पाय वाटे. सहज वाटेने जरी चाललो आणि पायाला जर एखादा दगड लागला, चिंता मने समान होती गोटी. अहो जिजाऊ माता तुकोबाऱ्यांच्या भाकरी घेऊन भंडारा डोंगरावर जातात. पायामध्ये काटा मोडला तर देवानं पायातला काटा काढावा. सहज चाली चालता पाय वाटे. आणि देवानं पंढरपूर सोडावं आणि जिजाबाईच्या पायातला काटा स्वतः भगवंतानं काढावा. यालाच म्हणायचं चिंता मने समान होते गोटी. सहज चला.
पण देव जर सका असेल तर जीवनामध्ये तुम्हाला यशच येणार. 2 चरणाचा भावार्थ तुमच्यापुढे मांडलेला आहे. राहिलेल्या चरणाचा भावार्थ उर्वरित मोजक्या वेळेमध्ये पाहू. हातानं टाळी, मुखानं नाम. सर्वांनी प्रेमानं भजन करायचं आहे. हार घालण्यासाठी संयोजक मंडळी पुढे या. अर्ध्या मिनिटासाठी सगळ्यांनी हात वर करायचे. थांबा, आता नाही सांगतो. नामाभाऊ ह्यांच्या हातावर शूटिंग फिरवा. सगळ्या महाराष्ट्राला कळू द्या. आज बिटरगावमध्ये साक्षात पंढरपूर निर्माण झालेला आहे आणि भगवंताचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी करा सर्वांनी हात वर. महिला पुरुष सगळे लेफ्ट राईट हात वर वर. क्या बात. इको द्या. डोबार कुमा वा 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 ले हो ताली. हरे हरे हात खाली घ्या, हात खाली घ्या. हात खाली घ्या सगळ्यांनी, हात खाली घ्या. सर्व पक्षी हरे साय सका ज्याला. वाच. ओल्या अंगणीच्या कल्पलता त्याला. सहज चाली चालता पाय वाटे. चिंता मनी समान होती गोटे. म्हणून या जगामध्ये देव आपला सखा व्हावा. देव जर सखा असेल तर जीवनामध्ये कोणताही निर्णय घ्या, कोणती गोष्ट आयुष्यामध्ये प्रारंभ करा, यश आयुष्यामध्ये नक्की येणार. पण देव सखा व्हावा. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती करताना सुद्धा अगोदर शपथ रायरेश्वरावर घेतली. गजर सुद्धा काय हर हर महादेव. अगोदर देवाचं सहकार्य मिळवलं, मग स्वराज्याची स्थापना विडवलं. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण मावळे आहोत. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा. मावळ्याच्या तलवारी बुडून नखराच होता 7.5चा. लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रात्रीचा. पण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. आणि या मातीचा अभिमान असणारे आपण माणसं आहेत. कसे घडलेत राजे. माझी जाबुने माझी जाबुने सुंदर शिवाजी राजा. सुंदर शिवाजी राजा.
से छावा तो प्रख्यात अग्नि भावा बेटीचा धाडला सांगावा अफजल खानाच्या भेटीसाठी राजाने नक्षीदार श्याम यानावर आवाज नक्षीदार श्याम यान्याला खान दौलत दुलत आला सय्यद त्याच्या संगतीला शिवबाच्या संग जीवा महाला ताली ताली आओ शिवाजी हमारे घर लग जाए खानाने राजाला आलिंगन दिलं खानाने दगा केला खान थापी मानला कटरीचा वार केला चिल्ला चिल्ला होतो अंगाला शिवाजी महाराज की शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं इको तलवारीस नाव भवानी आणि जिनं तलवार दिली ती सुद्धा साक्षात तुळजाभवानी कशी होती तलवार पे पाणी चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार टाली आवाज वाढवायचा चमके शिवबाची तलवार मग शाहिस्ते खान म्हणाला दिल्ली दरबारी हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी। मग शाहिस्ते खान वस्तीला तो आला
शिवाजीला गे आजमावयास शत्रूला शाहीच्या जगात शिवरात्री बघून शिवा घाबरले केला नेहमी काव्याने शाहीवर हल्ला शाहिस्ता बोल से अशा वजनदार राष्ट्रातल्या आपण माणसे त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून घेता ते त्यांचे विचार जपा तर त्यांना खरा आनंद आहे. शी म्हणजे शिलवान राजा, वा म्हणजे वाघाचा काळीज असणारा राजा आणि शिवाजी म्हणजे जीवाला जीव देणारा राजा. विडल आणि त्यांचे जर विचार जीवनात असतील, कष्ट करा, नीती ठेवा, स्वाभिमान ठेवा, आई वडिलाची सेवा करा तर तुमची लग्न होते. मावळ्या हो, बरेच मुलं आज भरपूर उपस्थित. एकदा तरुणांसाठी टाळ्या वाजवा सगळ्यांनी जोरदार. एवढ्या बहुसंख्येने तरुण मुलं उपस्थित आहेत. तरुणांची परमार्थामध्ये गरज आहे. तरुण आहे जवान, तू या महाराष्ट्राच्या मातीच्या हे शान. ज्ञानेश्वरी गाता भागवत आई वडिलांच्या चरणावर ठेवतो भान, तरच महाराष्ट्राच्या मातीची उंच होईल मान. आणि महाराष्ट्राच्या मातीची उंच करायची असेल मान तर महिला मंडळ पोराला शिकवा पसायदान, तरच तेव्हा राखीन तुमचा स्वाभिमान, नाही तर म्हातारपणात होईन ताना तान. विठ्ठल म्हणून कष्ट करा, विचार उच्च ठेवा. लग्नाचं लय अवघड झाले सर. तुम्हाला खरं सांगतो, मी जेमनीचे एजंट बघितले होते, गाड्याचे एजंट बघितले होते. सध्या एक नवीन एजंट ज्याला मला आले ते म्हणून लग्नाचे एजंट आहेत म्हणा. 4-4, 5-5 लाख घेतात ते मधल्यामध्येच. पुऱ्याला 1-1.5 लाख देतात आणि 2-3 लाख दाबी देतात. आणि कुठून पुरी आणते ते, कशी लिंक लावली त्यांची त्यांनाच माहिती. बघा कोणाला जर ह्या धंद्यात उतरायचं असेल, चांगला स्कोप आहे. स्कोप बरोबर रिस्क सुद्धा आहे. पैसे देऊन आणले ती नांदली पाहिजे. नाही नांदल्यावर मधल्या दलालाला इतकी तुडीव लोक, हे कसं काय नांदा नाही बा. पैशावाली कुठं नांदत असते का महिला मंडळ? मला खरं सांगा बरं, कसं शक्य? ते सोनं गुंडाळून निघून जाते. बायको निघून गेले हो म्हणतो महाराज, दिंडीचं प्रस्थान कधी हो? नमुन्या बायको निघून गेलं तुला हरिपाठ आठवला का? हे असली पोरं वाढल्या. ते बायका मिळाना, पण कोणाला ज्यांना क्वालिटी नाही त्यांना. डॉक्टरला बायको मिळाना, PS ला बायको मिळाना, वकिलाला मिळाना, कोणताही क्षेत्र असते त्या क्षेत्रात टॉपला गेला त्यांना बायका मिळाना. प्रॉब्लेम आहे का नाही? बायका कोणा बोंबलत फिरणार, थोबाडात मावा ढाबे जातो, दारू पितो, आईसंग भांडणं, बापासंग भांडणं, गावात बिवाद, कोणचा मॅटर झालं तरी ह्याचंच नाव पुढे येतं. हे तर लायकी कमी आणि तुला बघितलं डीजेवाल्याला घाम सुटतोय. कोण पुरीचं वाटोळ करायला मोकळे बा? तुमच्या सोलापूरचा मोर्चा तर किती गाजला मागच्या वर्षीचा. 500 पोरांनी कलेक्टर ऑफिसर मोर्चा काढला, आमच्या मागण्या मान्य करा. कलेक्टर म्हणजे बोला काय मागण्यात? म्हणजे आम्हाला बायका द्या. अरे तुम्हाला बायका बी सरकारने द्यायच्या, मग तुम्ही नेमकं काय करताय? आणि तर माझं ब्राह्मण काकाला नेहमी सांगणे, लग्न जमेताने मुलाची आणि मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालेल, पण सासूची आणि सुनाची पत्रिका जुळते का हे आधी बघा. खरं ह्यांची कुंडली जुळली पाहिजे. पोराचं काही नसतं वय, ते कसलं बी असू दे समजूनच घेतं. त्याचं लय हाल होत्या. त्या आईकडे गेले की आईसारखंच बोलतं, बायकोकडे गेले की बायकोसारखंच बोलतं. आईला म्हणतं तुझंच खरे, बायकोला म्हणतं तुझंच खरे, दोन्ही संघ आले की म्हणतं बाहेरच बरं रे.
मरण का त्यांचं हा आईला बोलावतं, बायकोला राग, बायकोला बोलावतं, आईला राग, मित्रांना फोन करत ती प्यायला पैसे मागत येते, म्हणजे चौकडून जॅम झाले, त्याला काही सुधार नाही. त्या मुलांना 3 वाक्य सांगतो, आईची करा उपासना, पत्नीची करा जोपासना आणि व्यसनापासून दूर ठेवा तुमची वासना. आईला देव माना, पत्नीचा सांभाळ करा आणि व्यसनापासून दूर राहा. लक्ष्मी पाणी भरल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ज्या कुटुंबात एकी त्या कुटुंबात गावात वजन असतं आणि ज्या गावात एकी असती त्या गावाचं तालुक्यात वजन असतं. तुमच्या बिटरगावमध्ये सप्त्याच्या माध्यमातून एकी झाली तर तालुक्यात चर्चा, सप्ताह करावं तर बिटरगावने केला तसा करावं, एकीची ताकद आहे माझ्या. यासाठी सगळ्यांनी एक व्हा. सप्ताह एवढं एकच माध्यम राहिले, दुसरीकडे माणसंच कुठे एक होते. जत्र तर हाना मारे, यात्र तर पिऊन धिंगा नाही, सभेला बी पैसे देऊनच आणावं लागतं. ते बॉम्बाला त्यात 500ने ठरलं, 200नेच मिळालं. ज्याने सभा ठेवली त्याचं वाजवून टाकतात. एवढी एक जागा राहिली, कलियुगा माझी करावे. आज हजारो समाज, जाती धर्माचं हे राजकारण चालू आहे सध्या, बघतोय आपण महाराष्ट्रामध्ये. पण वेगवेगळ्या विचाराची, वेगवेगळ्या जाती धर्माची माणसं आज एका मंडपामध्ये मांडीला लावून बसले. ती माझ्या ज्ञानोबा यांच्या विचाराची ताकद आहे. हे फक्त माऊलीच्या संप्रदायाच्या दरबारातच होऊ शकतं, दुसरीकडे नाही. म्हणून हिथं तरी एक व्हा. समाज करण्याच्या ठिकाणी समाजकारण, राजकारणाच्या ठिकाणी राजकारण जरूर करा. परमार्थासाठी, धर्मासाठी आपल्या गावातली मुलं ते एकत्र येतात. निमित्त काय असू द्या, पण भगवंताचं चिंतन घडतंय ना. या निमित्तानंच एवढे हजारो समाज एकत्र विचारात हा आनंद ब्रह्मनाद निर्माण होतो. वर्षभर माणूस दिवसभर थकून जातो, पण 2 तास कीर्तन आलं की प्रसन्न होतो. बॅटरी चार्जिंग करण्याचं काम आहे मायबाप. म्हणून या धर्मकार्यात एक व्हा. आणि ज्यांना कणायचे त्यांना तसंच करून द्यायचा, जळणाऱ्यांना तसंच जुळून त्यांचा लोड घ्यायचा नाही. आणि त्यांचा लोड घेऊन आपल्या आयुष्यात आपण 100% समाज एका कोणत्याच व्यक्तीला मान्यता देऊ शकत नाही. 100%नेही मला मानावं अशी शहाण्या माणसाने अपेक्षा करायची नाही. काय करायचं, 100%ला 51% सरकार येते. देवाच नंतर जर जगात कुणात ताकद असेल तर ताकद सत्तेत येते. सत्ता 51% मतदान पडलं की येत असते. त्याच्यामुळे 100%च्या अपेक्षा करायच्या नाही. नावं ठेवणारे सुद्धा पाहिजेत, टीका करणारे सुद्धा पाहिजे, निंदासुद्धा झाली पाहिजे. निंदा उशिकी होते जो जिंदा होते. आपल्या मागे जर आपलं नाव निघत असेल तर समजायचं आता शिक आपण रेंजमध्ये आलो आहे, कारण लोक मूर्खाला चर्चेत घेत नाहीत. आणि मागं ठेवणारा भुंको तर ती द्यावी भुंको, आपण तयाचे नये शिको. तुकोबराय म्हणे, तुका म्हणे हास्य जन नाही कान तये ठाई. आपण मात्र या धर्मकार्यासाठी जे योगदान देता येईल त्यासाठी सगळ्यांनी एक जीवन, एक दिलाने एकत्र या. आणि अशी जर धर्म साधना आपल्या हातून जर घडली, देवसुद्धा आपल्याला सखा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि देव जर सखा झाला, चिंतामणी समान होती गोटी. सहज चाललो, चिंतामणी झाले. तुकोबराय म्हणले, गाथा निर्माण करायचं असं माझ्या काहीच डोक्यात नव्हतं. मी सहज बोलत गेलो, पण देव सखा झाल्यामुळं माझ्या सहज बोलण्यासुद्धा वेदानं पाणी भरावा असा अर्थ निर्माण झाला अभंगाच्या. त्याच्या घरी रंग वाहे पाणी, त्याच्या घरी रंग वाहे पाणी, त्याच्या घरी रंग वाहे पाणी, चिंतामणी समान होती गोटे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148 149 150 151 152 153 154 155 156 157 158
मा
चिंतामणी समान होती
अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, तुका तरी सहज बोले वाणी, त्यांचे घरी वेदांत वाहे पाणी. तुकोबाराय म्हणले, मी सहज बोलतो, आटापिटा करत नाही मी, आणि माझ्या सहज बोलण्यामध्ये सुद्धा वेदानं येऊन पाणी भरावं असं का घडलं महाराज? तुकोबाराय म्हणले, परत पहिल्या चरणाकडे जावं लागेल. सर्व पक्षे हरे साह्य सका झाला, देव सका झाल्यामुळं माझ्या सहज बोलण्यामध्ये वदे वाघ देवी तुका विठ्ठली गौरवी हा वाणीमध्ये अर्थ निर्माण झाला. ती वाणी चंद्रसूर्य आहे तोपर्यंत अजरामर झाली, जी गात्याच रूपाने आज आपल्यासमोर प्रगट आहे. म्हणून भगवंत आपला सखा कसा होईल अशी नामसाधना प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडावी, असा अभंगाचा भावार्थ तुमच्यापुढे मांडलेला आहे. माझे गुरुवर्य, माझे वडील, परमपूज्य आदरणीय वंदनीय भाऊ, त्यांच्या आशीर्वादाने ही संप्रदायाची सेवा करण्याचा योग आपल्या सर्वांच्या कृपेनं जन्मगावी कर्जतमध्ये फार भव्य आणि दिव्य ज्ञानोबरायांचं मंदिर बांधलेलं आहे. कधी त्या परिसरात आले तर नक्की आश्रमाला भेट देण्यासाठी या. आपल्यापैकी बरीचशी मंडळी दरवर्षी आमच्या जय श्रीराम महाराज ही सर्व मंडळी बहुसंख्येनं त्या कार्यक्रमाला उपस्थित राहत असतात. या निमित्तानं सुंदर अशी मृदुंगाचे साथ आमचे भरत महाराज असतील, सुंदर गायनाचे साथ सुनील महाराज पवार, प्रवीण महाराज असतील, पालवी महाराज असतील, भाऊंचं काय नाव आमचे बाप्पू महाराज, आणि ही सगळीच मंडळी, व्यासपीठ चालक आमचे नाना महाराज पठाडे असतील, प्रसाद महाराज सोबत आलेले आहे. सगळीच मंडळी अत्यंत कायनं वाचनं मनानं या सर्व मंडळीने सुंदर साथ केले. सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद आभार मानतो. दोन्ही विनेकरी असतील, हार्मोनियम वादक महाराज असतील, तुतारीवाले दादा असतील, मागचे चोपदार असतील, साऊंड सिस्टीम अत्यंत सुंदर, काय भाऊंचं नाव आमचे बाळासाहेब दादा, त्यांनी अत्यंत सुंदर, कारण इतकी टॉपची माणसं सांभाळायचं म्हणजे लय अवघड आहे मायबाप. आणि आमच्यासोबत आलेले आमचे परमार्थच नाही आमचे उद्धव महाराज, आमच्या कर्जत तालुक्यामध्ये सुद्धा त्यांची नामांकित साऊंड सिस्टीम आहे आज, आणि ते मित्रच आहेत दोघत म्हणून आज तेही माझ्यासोबत उपस्थित झालेले आहेत. त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. वाणीला पूर्णविराम. पुढचं नियोजन संयोजक मंडळी सांगतील, 2 मिनिटं कुणी उठून हे सगळ्यांना विनंती. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम तुकाराम, जय विठ्ठल जय जय विठ्ठल.